परळी ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरती आपल्याला हे तृतीयपंथी पाहायला मिळत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत जे आहे ते चर्चा करणार आहोत. मात्र तृतीयपंथींचं नेमकं जीवन कसं असतं, त्यांचा दिनक्रम कसा असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ताई, नाव काय तुमचं? माझं नाव लावण्य गायत्री बकश आहे. मी राहणारी परळीची आहे. तर आमचं जीवन खूप म्हणजे एक याच्यासारखं आहे. लोक काही चांगले पण बोलतात, काही वाईट पण बोलतात. कोणी आम्हाला चांगल्या नजरेनं बघतात, कोणी वाईट पण नजरेनं बघतात. म्हणजे एक तिथे पण त्याची लाईफ म्हणजे एक याच्यासारखी काडीसारखी आहे. सकाळी किती वाजल्यापासून इथे मी थांबावं लागतं? सकाळी ते 8 वाजल्यापासून राहते, तर संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत राहते. तर कोणी देत, कोणी नाही देत. कोणावर बळजबरी पण नाही करू शकत, कारण आजकाल लोक पण वेगळे वेगळे नमुन्याचे लोक रस्त्यावर येतात. कोणी चांगलं बोलतं तर कोणी वाईट बोलतं, कोणी म्हणजे खूपच म्हणजे खालच्या पातळीचं बोलतात, कोणी चांगलं बोलतात. आणि तिथे पण त्याची लाईफ अशी आहे, एक खूप म्हणजे सॅड लाईफ आहे. म्हणजे लोकांना कसं वाटतं आमच्याकडे खूप पैसा आहे, पण हे तसं लोकांची गलत विचार आहे. तसं काही नसतं. मी सकाळपासून इथे रोडावर आहे. इथं कोणी देतं, कोणी देत नाही. आता मला कंटाळ येतो, पण काय करावं, पोट आहे साहेब. काय काय नेमकं ऐकून घ्यावं लागतं इथल्या पब्लिकचं? कोणी काही पण की येणार का वगैरे असे वाईट वाईट काही बोलणार, म्हणजे अश्लील चाळे वगैरे करणार. पण आम्ही नाही, आम्ही एक पोटासाठी तर थांबतात, पण असं नाही की आम्ही त्या गोष्टीसाठी थांबतो किंवा वाईट वगैरे काय करतो, तसं काही नाही आहे. तर फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की तुम्ही दिले, तुमच्याकडं असतील पैसे, आम्ही काय तुमचे जास्त पैसे घेत नाही. तुमचं जेवढी इच्छा असेल तुमच्याकडं, 1 रुपया असू द्या, 2 रुपये असू द्या, किंवा 5 असू द्या, 10 असू द्या, तुम्ही तुमच्या मर्जीने आम्हाला द्या, आम्ही खुशी खुशी घेऊ. असं नाही की एवढे पैसे तेवढे पैसे आम्हाला द्याच म्हणून. पण देतात तर जरा चांगलं पण बोला तुम्ही देताना, असं वाईट वगैरे नका बोलू. एवढंच. किती किती वेळ थांबावं लागतं इथं? तरी मी रोडावर थांबते 7-8 घंटे. तर सकाळी येते मी, सकाळी फक्त नाश्ता करून येते घरून. तर काही म्हणजे टाईम भेटला तर जेवायला जात असते. पण माझं म्हणणं काय आहे, समाजानं आम्हाला चांगल्या नजरेनं बघावं. हा समाज जो आहे ना, तर चांगल्या नजरेनं बघावं. आम्हाला कुठेतरी कामधंदा द्यावं, कुठंतरी कामाला लावं, ही माझी सरकारकडे मागणी आहे. पण सरकार आमच्याकडे काही लक्ष देत नाही आहे. फक्त सरकार आम्हाला वेगळ्या नजरेनं बघतंय. माझं म्हणणं आहे, आम्हाला जबरदस्ती आम्ही कोणावर करत नाही. तुम्ही 1 रुपया द्या, 2 रुपये घ्या, सो खुशीनं घेतो आम्ही. पण तुम्ही फक्त ते चांगल्या नजरेनं द्या, एवढीच माझी इच्छा आहे. इथं जेवण वगैरे इथं बाहेरच्या बाहेरच नाश्ता वगैरे करावा लागतो, बाकी घरी जात? नाही, आमचं घर आहे टोकवाडीला. तिथं सगळ्यात आमचे गुरु वगैरे राहतात. तिथं आमचं चांगलं असं म्हणजे की स्वयंपाक वगैरे आम्ही हाताने बनवून वगैरे करतो आणि खातो. इथं ना सगळ्या धुळीचा वगैरे सामना, उन्हाचा वगैरे सगळा सामना करावा. सगळं आता त्रास सहनच करावा लागतो ना. म्हणजे घरी गेलं की अंग वगैरे दुखतंय, धुळीने केस वगैरे एकदम हे होतात, नाका तोंडामध्ये धूळ जाती, एवढं ऊन वगैरे. पण आता हा रोड बघा, इथे कुणाला लांब लांब दूर दूर जाऊस तर हॉटेल नाही आहे. तर आम्ही हॉटेल पण जायला तर 2-4 किलोमीटर जावं लागतं हॉटेलला, चालत चालत. तर मग आम्ही पायी पायी जातो. काय करणार, कोणाला लिफ्ट मागितलं तर लिफ्ट पण देत नाही. आम्ही जगतो खाली. लोकांना वाटतं आम्हाला काही आशा नाही, फक्त आम्ही पोटासाठी जगतो. हीच इच्छा आहे, सर आम्हाला काम द्यावं, बस काय नको. दिवसातून किती पैसे वगैरे मिळतात? काय नाही होतात, म्हणजे असं जास्त पण नाही, 700-800 रुपये काहीतरी असंच. म्हणजे ते पण दिवसभर थांबून तेवढं होतात, नाही तर नाही. बाकी लग्न सराईमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस जातात त्यावेळेस व्यवस्थित वगैरे होतात का? कोणी देतात तर कोणी देत नाही. ज्यांची सहखुशी असन तर ते देतात, ज्यांची सहखुशी नसन तर ते देत नाही. ते हाकलून लावतात आम्हाला असे. पण आम्ही कोणावर जोर जबरदस्ती करत नाही, जबरदस्ती करत नाही, प्रेमानं मागतो आम्ही. कारण कसं प्रत्येकाला चांगलं वाटावं, प्रत्येकाने, माझं म्हणणं आहे, आम्हाला चांगल्या नजरेनं बघावं समाजाने. बीड प्रशासनाच्या तुम्ही हद्दीमध्ये आहात, म्हणजे परळीमध्ये राहतात, मात्र इथल्या प्रशासनाकडे काही मागणी असणार आहे तुमची? काय नाही, आम्हाला काम द्या वगैरे, अजून आम्हाला घरं वगैरे द्या राहण्यासाठी. घरं वगैरे द्या. आणि इथल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या तिथे पण ते असन त्यांना काम लावे सरकारने, एवढीच माझी मागणी, बाकी काही नाही. आम्ही कधी तुमच्यावर हल्ले वगैरे होतात? होतात, खूप होतात. कोणी कोणी असं दारू वगैरे पिऊन येतात, अंगावर येतात वगैरे, असं मारतात वगैरे.
पण आम्ही नाही तसं. इथं सगळं म्हणजे ओळख आहे, तर मग इतर डेली येऊन उभा राहतात, तर सगळे आजूबाजूचे लोक सगळे ओळखतात. तर काय नाही, आजूबाजूचे लोक येऊन समजून सांगतात जा म्हणून, कशाला त्रास वगैरे देत आहेत असं. म्हणजे वेगवेगळ्या नजरेनं तुम्ही इथं थांबलात की वेगवेगळ्या नजरेने वेगवेगळं बोलणं देखील खावं लागतं. त्यांचा बघण्याचा बोलण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. आणि कोणी अंगावर गाडी टाकतं, म्हणजे तेच अंगावर गाडी टाकतात आणि म्हणतात तुम्ही आमच्या गाडीच्या समोर आला. तसं नाही आहे, आम्ही कशाला जावं समोर. पण लोक म्हणजे आताची जी म्हणजे येणारे जे लोक आहेत ना, म्हणजे आता ही पिढी, ती खूप म्हणजे आम्हाला त्रास सहन करावा लागतो त्या लोकांचा. तुम्हाला राग आला तर तुम्ही नेमकं काय करतात? असं काही तुम्हाला कधी राग आला तर असं बोलण्याचा वगैरे? आम्ही आधी चांगले सांगतात की दादा असं वगैरे नाही, तू जा वगैरे, असं नको बोलू, आम्ही काय केलंय का तुला वगैरे, तू जा व्यवस्थित, तुझं आम्ही आमचं मागतात. तरी पण ऐकलं नाही तर मग कोणाला तरी सांगतात इथंच आजूबाजूच्यांना, मग ते हाकलतात. ओके, धन्यवाद. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर या तृतीयपंथीच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर परळी ते गंगाखेड हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गावरची जे तृतीयपंथी थांबलेले आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. त्यांची प्रशासनाकडं काय मागणी आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो हे आपण प्रतिक्रियाच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, परळी.